इराण अमेरिकेच्या युद्धामुळे आजपासून भारतात पुन्हा पेट्रोल डिझेल मध्ये पुन्हा वाढ झालेली असून आजपासून केंद्र सरकारने नवे दर लागू केलेले आहे आणि पेट्रोल आणि डिझेल मध्ये 3 रुपये 16 पेट्रोल 3 रुपये 16 पैशांनी तर डिझेल 3 रुपये 10 पैशांनी महागलेले असून या सर्व महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा त्याच्या खिशाला त्याची कात्री लागणार आहे आणि सर्वसामान्य लोकांना त्याच्या वाहतुकीचा दळणवळणाचा सुद्धा त्याच्यावर त्याचा परिणाम होणार आहे। आपण बघत आहात माझ्या पाठीमागे आपण आज अनेक नागरिकांशी आपण संवाद करूया की नेमकं या सर्व महागाईचा नेमकं त्यांना काय फटका बसणार आहे। आजपासून जे पेट्रोलच्या दरात जे वाढ झालेली आहे 3 रुपयांनी नेमकं आपण काय बोलणार आजपासून केंद्र सरकारने जे नवं पेट्रोल डिझेल मध्ये त्याची दरात वाढ केली याच्यात काय जे देश हितासाठी होत असेल ते नरेंद्र मोदी साहेबांनी जे केलं आपल्या पंतप्रधानांनी ते योग्यच केलं। कसं आहे या सगळ्या ज्या वस्तू आहे या परदेशातून येतात आपल्या इथे तयार होत नाही, त्यामुळे जे युद्ध तिथे चालू आहे त्याचा फटका आपल्याला सर्व देशांना लागतोय। पण आपले मोदी साहेब असल्यामुळे आपल्याला म्हणजे फार कमी याच्यात खूप एवढी काही वाढ नाही झाली। अदर देशात जर पाहिलं तर पाकिस्तानमध्ये 450 रुपये लिटर चालू आहे, त्याच्या मानाने आपल्या इथं काहीच नाही। तेवढं सहकार्य आपण देशाच्या हितासाठी तरी करायला पाहिजे। पासून जे पेट्रोल डिझेल मध्ये जे केंद्र सरकारने वाढ केली आहे नेमकं सर्वसामान्य नागरिकांवर काय परिणाम तुमच्या याच्यावर सगळं रोजंदारी करते काय परिणाम होणार आहे, काय थोडंसं काहीतरी कॉपरेट करावं। सरकार म्हणते की बा सोनं खरेदी करू नका, कच्चं तेल कमी वापर करा आणि गाळ्याचा वापर कमी करा। मग लग्न बंद ठेवायचे का, सोनं खर्च नाही करायचं, खरेदी नाही करायचं। पेट्रोलचे भाव वाढले, सवारीचे भाव वाढले, पेट्रोलचे भाव वाढले पण सवारीचे भाव अजूनही वाढले नाही। कोणी गरीब वर्ग आहे मजदूरी वर्ग आहे ते 10 रुपये देतात डेली जाणारे आणि जे बाकीचे आहे जे दवाखान्याने पेशंट वगैरे जातात त्यांच्याकडून आम्ही वाजवीच पैसे घेतो पण त्यांना पण अडचण असते काही ना काही। पण सरकारने एकच काही करावं किंवा याच्यावर थोडंसं लक्ष द्यावं। पेट्रोल गॅस आणि हे तेल महागाई हे सगळं काही लक्षात घेऊन सरकारने थोडंसं तरी बजेट कमी करावा। अगोदरच पेट्रोलचे डिझेलचे दर आवाक्या बाहेर होते, अशात अचानक शुक्रवार पासून जवळपास 3 रुपये 11 पैशाची साधारणतः वाढ झाली आहे। त्यामुळे आता या वाढीचा परिणाम दळणवळण सुविधेवर छोटे मोठे व्यावसायिक जे आहेत त्या सर्वसामान्यांना बसणार असून त्याचा भूदंड सर्वसामान्य जनतेला बसणार आहे। त्यामुळे ही दरवाढ जी आहे ही एका दृष्टीने जरी योग्य असली तरी ती सर्वसामान्यांसाठी म्हणजे कठीण ठरत आहे। त्यामुळे ही दरवाढ कमी होणे गरजेचे आहे। आवाहन केलं त्या आव्हानाबद्दल दुमत नाही, आव्हान चांगलं आहे परंतु आव्हान करत असताना दरवाढ करणं हे काही योग्य नहीं है, त्यामुळं याचाही फेरविचार होना गरजेचं आहे। बोला है डीजल पेट्रोल पे पैसा रेट बढ़ाएंगे, लेकिन कैसा है सभी लोग ने सहयोग करना बहुत जरूरी है। ये सभी लोगों ने सहयोग करना बहुत जरूरी है, नहीं तो जो मोदी जी ने बोला है वो ठीक है लेकिन बहुत जन इसको नजरअंदाज कर रहे हैं। और जो रेट का इश्यू है, जैसे अभी इलेक्शन हुआ है लेकिन रेट अभी बढ़ाने के लिए ये सही टाइम नहीं है क्योंकि पहले ही रेट बहुत सब्जियों के दालों के हर चीज के रेट बढ़े हुए और इस पे अभी और बढ़ जाएगा तो ये आउट ऑफ कंट्रोल हो जाएगा। इसलिए सरकार ने थोड़ा देखना चाहिए इन सब चीजों के लिए। अचानक जे वाढ झाली ते सामान्य माणसाला खूप त्रास आहे का न सांगता न करता आपल्याच मनानं वाढून देणं गरीबाच्या खिशाला म्हणजे कात्री जमके आहे। आज आम्ही कसं चालवतो हे आम्हालाच माहित आहे। सरकारचं गरीबावर बिलकुल लक्ष नाही आहे। लक्ष असतं आपल्या मन न सांगता मनानं वाढून देणं, मनानं कारभार, प्रत्येक गोष्टीचा त्रास हा गरीबच बघून आला। मोठ्या माणसाला त्रास नाही आहे, तो पैशानं अतिरिक्त आहे, तो डिझेल जमा करू शकते घरी। आम्ही एक कॅन जमा करू, दुसऱ्या दिवशी आमचं कॅन खतम होते। आमच्या भाड्याच्या गाड्या आहे, आम्हाला किस्ता भरावं लागते एवढ्याला, किस्ता भरता भरता आम्हाला आमचं घरदार चालवावं लागते, आम्हाला रोडचं टॅक्सी भरावं लागते, पोलिसाला त्रास होते। एवढा मोठा सहन करणं सहन करा गरीबांना, पण कसं तरी चालू आहे उदरनिर्वाह। आता दातात जीभ घेऊन परिवारी पोचणार, चोऱ्या तर काही करणार नाही माणूस, स्वतःच्या बलात आता जगवणं आहे। मग सरकारने विचार करायला पाहिजे, डिझेल वाढवा पण कमीत कमी गरीबाला कुठंतरी थोडीशी राहत भेटन याच्यावर तुझं लक्ष द्यायला पाहिजे। आमच्या सारख्याला जरा ट्रॅफिकचा त्रास आहे थोडासा, त्यांनी तो गोष्ट समजून घ्यायला पाहिजे। आम्ही 2 पैसे कमवतो आम्ही आमचा परिवार जगू, सरकारला टॅक्स देऊ,
सरकार म्हणून आमच्या मनाला मनमानी येऊन वाढून देतो, तुम्ही हेही टॅक्स द्या, रोड टॅक्सही द्या, आणि तुमचं हे चालन पालन येते, मग आमचं म्हणजे आमचं जगणं मुश्किल आहे की नाही. मग आता हे वाढलं तर आम्ही आज आज सहन करणार आहोत. आम्ही कोणाला सांगू शकत नाही ना, वरचं ऐकायला तयार नाही, खालचं ऐकायला तयार नाही. आता आज काल डिझेल कमी होतं, आज अचानक 4 रुपये वाढ आहे. अचानक 4 रुपये वाढ झाली म्हणजे आता 10 लिटर भरले म्हणजे 40 रुपये गेले. म्हणजे घरचं चहा पाणी जे आहे त्याच्यावर बोजा पडला, जेवण तर वेगळंच आहे. म्हणजे बाहेर जायची भीती निर्माण झाली. आता डिझेल नाही भेटून आलं, इथं तोडगा निघून आला, काही नाही. पण आता सरकारनं फक्त प्रत्यक्ष सांगून करायला पाहिजे का तुम्ही एवढंच भाव हिशोबानं चालवा आणि याच्यावर लक्ष द्या. बाहेरगावचे जे भाडे आहे ते बाहेरगावचं ते आहे, पेट्रोल पंपात तेवढे काही ना काहीतरी सुविधा द्यायला पाहिजे आम्हाला. डबकीत डिझेल या काहीतरी, ते म्हणते आम्ही तुम्हाला डबकीत डिझेल देणार नाही. गाडी जर रस्त्यात असली म्हणजे परिवार कसा चालवा, रस्त्यातून म्हणजे गाडी उभी करून घरी या काय, आणि चोरी जर गेलं तर त्याची जिम्मेदारी कोण घ्या, आहे की नाही. बॅटरी चोरी गेली, टायर चोरी गेली म्हणजे गाडी जर रस्त्यात उभी असली. या पेट्रोल डिझेल वाढीवर सर्वसामान्य लोकांच्या अत्यंत तीव्र अशा संतापाच्या प्रतिक्रिया आहे. राज मावरे, टॉप न्यूज मराठी, अमरावती.